कोण म्हणतं पैलवान हा फक्त मातीच्या आखाड्यात जिंकू शकतो, तर पैलवान हा प्रेमाच्या आखाड्यात सुद्धा जिंकू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे पैलवान रोहन. पैलवान रोहन मांजरे हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दावडी या गावात राहणारे आहेत. पैलवान रोहन यांना लहानपणापासून कुस्तीची व बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती. कुस्तीची आवड जोपासण्यासाठी पैलवान रोहन हे गावातील तालमीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेऊ लागले. पैलवान रोहन हे इयत्ता 9वी मध्ये असताना त्यांच्या पुढे एक मोठे संकट निर्माण झाले. पैलवान रोहन यांच्या डोक्यावर असलेला वडिलांचा हात कायमचा निघून गेला. त्यानंतर पैलवान रोहन यांची संपूर्ण जबाबदारी पैलवान रोहन यांच्या मामांनी घेतली. पैलवान रोहन यांना इयत्ता 12वी मध्ये असताना त्यांच्या मामांनी पुणे येथील मामासाहेब मोहोळ या तालमीमध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यास पैलवान रोहन यांना पाठवले. पैलवान रोहन यांनी कुस्तीमध्ये असंख्य बक्षिसे जिंकली आहेत. पैलवान रोहन हे कुस्तीबरोबर प्रेमाचे धडेही शिकत होते. न कळत का होईना कॉलेजला असताना पैलवान रोहन हे सेजल यांच्या प्रेमात पडले. पैलवान रोहन यांच्या आयुष्यात दुसरे मोठे संकट आले, ते म्हणजे इलेक्ट्रिकच्या शॉकमुळे पैलवान रोहन यांना आपले दोन्ही हात कायमचे गमवावे लागले. पैलवान रोहन यांच्या आयुष्यात असे अनेक संकट समोर येत होती, पण त्यांच्या मागे सेजल नावाची देवी पाठीशी खंबीरपणे उभी होती. पैलवान रोहन यांना येणाऱ्या संकटातून बाहेर काढण्यामागे सेजल यांची मोठी साथ पैलवान रोहन यांना लाभली. पैलवान रोहन यांना माहित होते आपले प्रेम हे आपल्याला अशा अवस्थेत सोडून जाणारे नाहीये. पैलवान रोहन यांच्या अपंगत्व स्वीकारून सेजल यांनी पैलवान रोहन यांच्याशी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यास होकार दिला. पैलवान रोहन आणि सेजल मांडेकर यांनी 7 वर्षाच्या प्रेमानंतर 7 फेरे घेत एकमेकांना आयुष्यभराचे जोडीदार बनवले. आणि पैलवान हा फक्त मातीच्या आखाड्यात नव्हे तर प्रेमाच्या आखाड्यात सुद्धा जिंकू शकतो, हे पैलवान रोहन यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले.